हॅलो गाईस. तर आता आज पाऊस नाही, काही नाही, म्हटलं कामधंदा नाही, चला एक शेतातून चक्कर टाकून या. तर उज्ज्वलाबाई म्हणताय शेतात एक चक्कर टाकून या, चला जाऊ आता. उज्ज्वलाबाई चुलीवर काय आज तिकडे चाल जरा. मग गाईस, उज्ज्वलाबाई जो डोपटी बेल नाही आणि चाललो आता आम्ही वावरात. खाली बिली काम नसल्यावर असंच काम लागते, है ना उज्ज्वलाबाई? हा, चला तर गाईस, आता आपली गाडी काढली, जाऊ आता वावरात. हा, तर गाईस गाईस आज इकडे पेरणा घेऊन गेलो, पेरणा झाल्यावर चाललो आता. कोण नाही जात, तर मास्तर थोडी आहे मी. हा, मी मास्तर थोडी आहे गाईस. हा, सुट्टी सुट्टी थोडी राहायची मास्तर ना, आताही जातो तुम्ही. तर गाईस हे बघू, आजचा व्ह्यू समोरचा मस्त, पाऊस नाही काही नाही. तर गाईस हे बघू, आपला जलाखेडा बारसिंगी रोड समोर दाखवलं शेत लागून या गेलेच, मंदिरलेच लागून आहे नारायणपूरच्या. आणि आज ऊन बी एवढी मस्त आहे, एक नंबर वातावरण आहे, बघू शकता. पण पाऊस केव्हा पण येऊ शकते, आणि पूर्ण गरमी होऊन राहिली आज. या समोर खापरी गेले बोर्ड दिसत नाही. तर मित्रांनो, आज आलो तो इमानदारीनं शेतात झाले, पण काँग्रेस शेतात जायच्या पहिलेच वरतं आपलं शेत आहे, खाली आहे मंदिर. आणि आईचा आज लजबात मन झाला मंदिरमध्ये दर्शन करायला. तर आता इकडे दर्शनाला आलो आहे. मंदिर पंडितजी बाहेर गेल्या, 5-10 मिनिटात मंदिर ओपन करतो म्हणते. हे बघू शकता, लक्ष्मीनारायण मंदिर आहे, लक्ष्मीनारायण धाम. तर असा काही व्ह्यू आहे इथचा. आणि आता इथे दर्शन करतो पहिले, मग जाऊ शेतात, असा प्लॅन आहे हलका फुलका. तर बनणं सुरू आहे, कन्स्ट्रक्शन. 5 मिनिटं थांबन ते उज्ज्वला बाई. हे कोण आहे, आला अजून दर्शन करायला बी, तर खोलतो म्हणते. आणि उज्ज्वलाबाई हे मग आपलं वरतं शेत असून किती दिवसाबाद आली आता हा? बापा 4-5 वर्षापासून केव्हापासून झाला येतो तर गाईस, किती दिवसापासून आमचं वरतच शेत आहे लागेच. पण उज्ज्वलाबाई आज पहिल्यांदा मंदिरमध्ये आली आहे, तर म्हटलं दर्शन करून घेजो आता. तर हे बघू शकता, इकडे शंकरजी आहे एक नंबर. आणि तुम्हाला आजचं बी दर्शन करून देतो एक नंबरमध्ये आज पूर्ण. ते कोण होतं आल्या बसला तिथं. तर काही 2 शब्द, किती दिवसाबाद कसं वाटते इथं? 4-5 वर्ष हा, लग्न येऊ किती मस्त होते. लग्न येऊ, हे लग्नासाठीच असं नाही हाल बार. माया करायचं आहे का लग्न इथं? कमाई करणं पहिले, लग्नावर येऊन गेला तर काय तिकडे माझ्या घरी येऊ नको, डबल काय येऊ नको, लग्न नाही डायरेक्ट? नाही येऊच नको माझ्या घरी. मग घरी डायरेक्ट सुट्टी का? हो. बापरे, पाय एवढी मोठी जागा आहे काय जिथं. ठीक, याच्या साईडला आपलं बिलकुल शेत बी लागूनच आहे. हे वरचं माया आजोबाचं, मग आमचं शेत आहे. तर पाहू आता, विकून टाकून ते वावर. हा, विकायचं का? वावर पाहिले आली तू, इथं दर्शनाला आली का? हा, दर्शन बुद्धी देवाला माहिती का, बुद्धिमान बुद्धी चांगली माझ्यासाठी. हा, शंकरची बुद्धी द्या बरं उज्ज्वलाबाईला थोडीशी. शंकरजी याला चांगला दे, चांगला लक्ष्मीनारायण लवकर लवकर हाकल येले. तर गाईज, आता आमचे दर्शन घेत झाले, आता चाललो आम्ही आपल्या शेतात. झाला बेटा दर्शन? रस्त्याला चांगला असता रस्ता. तर गाईज हे बघून घ्या, पावसानं पूर्ण रस्त्याचा बेहाल होऊन गेलाय. तर शेवटी आता गाडी इथंच लावा लागते, साईडला मंदिर. हा, तर आता आम्ही चाललो वावरात. हा, हे बघून घ्या गाईज, पेरलं का? दिसून राहिलं ना. चप्पल ठेवून देऊ का इकडेच? हा, तर हे पाहून घ्या, इथून लागला आपला पट्टा समोर पर्यंत पूर्ण वावर आहे. आता ते खालचं काही पेरलं नाही,
त्याला नाही पेरणार आहे ना. दिलं असतं पेरून नाही टाकलं पाहिजे कायले. मित्रांनो आता आम्ही पोहोचलो फायनली वावरात पोहोचलो. आणि आता पाहून घ्या इकडे पाहून घ्या एका कसा शिरवा पाहिजे हा असं टोपण फेकायला हवा. तर हे पाहून घ्या पराठी पेरला आपल्या वावराला. पहिलेच धीरे धीरे निघून राहिली इच्छा. निघून तर राहिलो बरं तर निघाल तरी. हा पाणी पाहिजे टोपण आहे काही चराने बराने. तर गाईज पाऊस आला पाहिजे आता पटापट. पाहून घ्या सर्कस. हा हा कोणाचं होते डोकं. माझ्या पप्पाच होय ना. पप्पा खूप हुशार आहे ना माझे. थोडस इंन पाणी त्यात. पाणी आला काही फुटते ना. फुटन का. चप्पल काढून घे तू. मी ना काढली. हे पाहू शकते त्याचा हे पेरलं काय फंटिंगच केलाय ना. काहीच एवढा काही म्हणजे खास असा विशेष पाऊस नाही पडला अजून बी असं समजू शकता. बघून घ्या पेंडच ना चिपकले. तर एवढं चालून बी आता पेंड नाही चिपकले. चला आता पाहू विहिरीले पाणी किती काय. पाणी बी तर काहीच नाही दिसून राहिलं. पाणी आटलं नाही आहे ना. तर हे पाहू शकता असा काही व्ह्यू आहे पूर्ण आता सध्याच्या कंडिशनले. जशी पाहिजे तशी नाही आली. पाऊस पाहिजे अजून. हा किती दिवस झाले पेरून. 8 दिवस होऊन गेले. पण एवढं म्हणजे हे नाही आहे. पेंडच तर नाही चिपकून राहिले पाहिले. तुमच्याकडे पण काही जसा पाऊस आहे का की अशीच परिस्थिती आहे. बघून घ्या माती रेती रेती किती काय. कोणची भिंत बाबाले काय एवढ्या भिंत घेणं होते का अजून. हा होय ते एका ठिकाणचं आहेच आहे. तर हे बघून घ्या खालची डोंगी बी पूर्ण पेरली नाही. हे बरं पण पाणी थापकत नसा इथं. पाणी थापकत नंतर मोरच असं. पाऊस याचा अजून चांगला. पाऊस आल्यावर समजा. हा इंजिनियर तूच आहे ना. तर गाईज आम्ही आता वावरात आलो. एक चक्कर टाकला पीक म्हणजे पाहिलं किती पराठी वरता आली काय कसं काय. पण त्याच्यात बघ आता इथे येऊन बसलो. आणि तुम्हाला कामाची गोष्ट काय हे आहे आपली उज्ज्वलाबाई. आणि पाणी आणलं म्हटलं भोंगे किती मोठी पाण्याची बॉटल आणली उज्ज्वलाबाईनं. एवढी मोठी बॉटल आणला विचार कसा काला आता डोक्यात उज्ज्वलाबाई. हा हा हो आई काय म्हटलं. अबे यार ते बी नशिबात नव्हतं. ते बी गेलं. एवढं मोठं पाणी आणलं बी आलं उज्ज्वला पाहिजे. घे पिऊन घे बाळा. म्हणजे हाय विचार आहे पण तुया. तर गाईज अजून असं वाटते इथं टोळा लागणारच. हा अजून एक तोडणी करावच लागते. म्हणजे एवढं पाऊस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काही नाही. अजून आता 2-3 चांगले शिरवे आल्यावरच माहित पडन किती टोळा लागते. 2-3 दिवसात माहित पडो. हा 2-3 दिवसात किती निघते तर पाऊस तर तेवढं नाही लागत. आता एखाद्या अर्धा बॅग लागन. आहे ना. तर एका बॅगेचं काम आहेच वाटते अजून. पण तुला मस्त केलंय. बॉटल चांगली वाटली मला. एक नंबर. अशी गोष्ट आहे मग. तर मित्रांनो उज्ज्वलाबाई म्हणजे माझ्या आईचं इन्फेक्शन झालंय. बघून घ्या पाऊस जसा पाहिजे तसा की आला नाही. जस्ट पराठी थोडी थोडी वरत येत आहे. तर असं वाटत आहे की आणखी पाऊस आला पाहिजे. कारण की जेवढा जास्त पाऊस येईल तेवढं थोडंसं हे काय की पूर्ण शेत अजून डबल कडा घेऊन राहिले. ही परिस्थिती तुमच्याकडे पण आहे का आता सांगा बरं. तर भाई पाऊस लवकर आला पाहिजे अजून.